नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट हा सेकंड सेमिस्टरसाठी सर्व MA करिता MA हिस्ट्री, MA हिंदी, MA मराठी, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स, MA उर्दू, MA हिंदी असे 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षासाठी NEP 2020 पॅटर्ननुसार जी कोणती MA कोर्सेस लॉन्च झालेले आहेत नव्याने न्यू पॅटर्ननुसार त्यांना सेकंड सेमिस्टर मे 2024 परीक्षेकरता क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीत आहे प्रत्येक MAला फील्ड प्रोजेक्ट क्षेत्रीय प्रकल्प कंपल्सरी आहे. मग हा कंपल्सरी प्रोजेक्ट आपल्याला ऑफलाईन द्यायचा आहे, कॉलेजमध्ये नेऊन जमा करायचा आहे ऑफलाईन पद्धतीनं. ह्याचे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बनवलेले आहेत. MA हिस्ट्रीचे, MA इकॉनॉमिक्सचे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. ते सगळ्यांचा फॉर्मॅट सारखाच आहे, फक्त त्याच्यामध्ये जी माहिती लिहायची आहे तुम्हाला ती माहिती प्रत्येकाचं वेगवेगळा विषय घेऊन, प्रत्येकाचे विषय वेगळे येतं. MA हिस्ट्रीचे वेगळे विषय आहेत. आता हे फॉर्मॅट सारखा आहे. हे तुम्हाला क्षेत्रीय प्रकल्पचा जो दिसत आहे हा फॉर्मॅट सारखा आहे सगळा. बरं, ह्या फॉर्मॅटमध्ये जी माहिती भरायची आहे ती माहिती तुम्हाला एक विषय निवडायचा आहे. ती विषयसूची जी आहे सब्जेक्ट लिस्ट प्रत्येक विषयाची आपल्या चॅनलवर टाकलेली आहे आणि ती कशी डाउनलोड करायची ती बी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर मग ती विषय निवडायचा आहे प्रत्येक विषयानुसार आपल्याला आणि त्या विषयानुसार आपल्याला प्रोजेक्टचं लिखाण करायचं आहे. बाकी फॉर्मॅट ही पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3, पेज नंबर 4, पेज नंबर 5, महत्त्वाचे मुद्दे, पुन्हा हे बाकीचे काय खाली महत्त्वाचे क्षेत्रीय प्रकल्प सादरीकरणाचा आराखडा, पुन्हा नंतर क्षेत्रीय प्रकल्प अहवाल आराखड्याचे विश्लेषण, हे सगळं सारखंच आहे. सर्व MA जे आहेत त्या सर्व MAमध्ये सारखंच आहे. परंतु त्याच्यात जी माहिती भरायची आपल्याला ती माहिती त्या प्रत्येक MAची जी विषयसूची आहे फील्ड प्रोजेक्टसाठी क्षेत्रीय प्रकल्पासाठी ती विषयसूची निवडून त्या विषयसूचीनुसार तुम्हाला माहितीचं लेखन करायचं आहे. हे ध्यानात ठेवायचं. ओके. तर ह्याच्या अगोदर एक मी MA मराठी M49 NEP 2020 पॅटर्नचा एक व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलवर. त्याच्यामध्ये मी फक्त तोंडी सांगितलं होतं माहिती की असं लिहा, ही विषयसूची निवडा, विषयसूचीमधून हा विषय निवडा आणि त्या विषयानुसार कसं लिहायचा तोंडी माहिती सांगितली होती. तर आजचा जे व्हिडिओ आहे क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्टचा, ह्यामध्ये मी एक आपलं जवळच्याच नातेवाईकाचा एक फील्ड प्रोजेक्ट लिहिलेला, एक ऑफलाईन प्रोजेक्ट लिहिलेला एक जी बंच होता तो माझ्याकडे घेऊन आलेला आहे मी. आणि ते सॅम्पल म्हणून कित्येक लोकांनी मला डिमांड केली होती की त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये की सर हँड रिटन सॅम्पल दाखवा आम्हाला. आता मी हँड रिटन द्यायचं सॅम्पल टाळत होतो, कारण मी जे सॅम्पल टाकलं तर जशाच तसं उतरवतात सगळे लोक एकसाथ उतरवून टाकतात ती. मग ती टाळण्यासाठी म्हणून एक MA मराठीचा मी तोंडी व्हिडिओ सांगितला होता, कसं बनवायचं काय नाही तोंडी सांगितलं होतं, असंच ह्या फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं. पण आता अनेक लोकांची अडचण होत आहे, त्यांना ती तोंडी सांगून बी काही अडचणी त्यांच्या शंका निरसन होत नाहीत. त्याच्यामुळे मी जवळच्या नातेवाईकाचं एक काय केला की ओबडधोबड का होईना असं जास्त ॲक्युरेट नका नसणार, बरं काम चालण्यापुरतं एक फील्ड प्रोजेक्ट मी त्याच्याकडला घेतलेला आहे आणि ते स्कॅन करून स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला माहिती मी देत आहे. हे हँड रिटन सॅम्पल आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला अनेक तुमच्या प्रश्नाचं निरसन होऊन जाईल. आता ही सॅम्पल आहे MA हिस्ट्री, MA इतिहास, कोर्स कोड M60, NEP 2020 पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2023-24, सेमिस्टर सेकंड मे 2024 एक्झामिनेशनचं. ठीक आहे. थोडक्यात MA हिस्ट्री M60चं ही फील्ड प्रोजेक्टचं क्षेत्रीय प्रकल्पचं सॅम्पल आहे, हँड रिटन सॅम्पल आहे. आणि ह्या फील्ड प्रोजेक्टचं MA हिस्ट्रीचं पेपरचं नाव आहे HIS 527. HIS 527 MA हिस्ट्री M60 NEP पॅटर्न 2020 सेकंड सेमिस्टर 2024 एक्झामिनेशन. ओके. तर आता ही फील्ड प्रोजेक्टचं पहिल्या पेजेसवरली माहिती मी ब्लँक ठेवलेली आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणक्रम तुमचा टाकायचा आहे. सांकेतांक शिक्षणक्रम कोणता आहे. आता सध्या आपण MA हिस्ट्री, MA इतिहास टाकत आहे, त्याच्यामुळे शिक्षणक्रमच्या पुढे लिहायचं आहे MA हिस्ट्री किंवा मराठीत लिहिलं तर MA इतिहास, पुढे सांकेतांक M60 लिहायचा आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-2024 लिहायचं आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 लिहायचं आहे. ठीक आहे. आणि पुढे वाटलं तर फर्स्ट इयर लिहायचं आहे. फर्स्ट इयर FY. ओके. क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षक आपल्याला पुढे मिळेल ती तुम्ही लिहायचं आहे. विद्यार्थ्याचे नाव, तुमचं नाव लिहायचं, कायम नोंदणी क्रमांक तुमच्याकडे असतो तो लिहायचा आहे. तुम्हाला माहीत नसेल तर फर्स्ट सेमिस्टरचं जे तुम्ही हॉल तिकीट असेल तुमच्याकडे त्या हॉल तिकीटवर आहे ते लिहायचं. किंवा तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची ऑनलाईन मार्क मेमो काढलेला असेल रिझल्टचा तर त्याच्यावर सुद्धा PRA नंबर आहे तो टाकायचा. 16 अंकी PRA नंबर इथे टाकायचा आहे. मार्गदर्शकाचे नाव ते तुम्हाला जर इथं माहीत नसेल तर कॉलेजला गेल्यानंतर ऑफलाईन सबमिशन करायला गेल्यानंतर कुठल्याही मार्गदर्शक सरांचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थी सहायता केंद्राची नावं, संकेतांक हे सरांना विचारून टाकायचं आहे. प्रकल्प सादर केल्याचा दिनांक ज्या दिवशी सादर करतो त्या दिवसा टाकलं तरी चालेल. पुढचं आहे प्रतिज्ञापत्र, पेज नंबर 2वर. इथं तुमचं नाव टाकायचं आहे आणि पुढे काय ती माहिती टाकायची. विद्यार्थ्याची स्वाक्षरी करायचं, ठिकाण दिनांक टाकायचं आहे. हे काही अवघड माहिती नाही. प्रमाणपत्र आहे, मार्गदर्शकाचे नाव, स्वाक्षरी ही माहिती भरून घ्या. व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर. ओके. अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिकेमध्ये आपण पहिल्या पेज नंबरवर पहिल्यावर काय असणार आहे, क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट विद्यार्थ्याची माहिती असणार आहे. पेज नंबर 2वर प्रतिज्ञापत्र आहे, 3वर प्रमाणपत्र, 4वर अनुक्रमणिका. पुन्हा 5 ते 9 मध्ये क्षेत्रीय प्रकल्प कारवाईसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 10 मध्ये क्षेत्रीय प्रकल्प सादरीकरणाचा आराखडा आहे. 11 मध्ये क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षक आहे. 11-12 मध्ये प्रस्तावना आहे. 12 मध्ये उद्दिष्टे आहे. परिकल्पना गृहीतके 12 ते 13 मध्ये आहे. संशोधन पद्धती 13 ते 14 मध्ये आहे. क्षेत्रीय प्रकल्प अहवाल लेखन 14 ते 24 मध्ये आहे डिटेलमध्ये. संदर्भ सूची 25 मध्ये आहे आणि शेवटच्या पेजवर परिशिष्टे आहे. क्षेत्रीय प्रकल्प कार्यासाठी महत्त्वाचे मुद्दे हे आता मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तर तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आता स्क्रीनचं रिझोल्युशन तुम्हाला वाढवायचं आहे. मी ज्यावेळेस व्हिडिओ पहिल्यांदा पब्लिश करतो, अपलोड करतो चॅनलवर, तेव्हा प्रीमियर येतं. प्रीमियर आल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला फक्त ऐकू येतं. स्क्रीनवरली माहिती थोडीशी बारीक दिसू शकते. पण तुम्ही काय करायचं आहे की ती प्रीमियर होऊ द्यायचं आहे. प्रीमियर झाल्यानंतर दुबारा त्या व्हिडिओवर जायचे, डबल व्हिडिओवर जायचे त्या. आणि व्हिडिओवर गेल्यानंतर मग वरी स्क्रीनच्या यूट्यूबच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये वरच्या हाताला जायचे, चाक असल्याने असं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथं ऑटो दिसतं, ऑटोच्या पुढे क्लिक करायचं आहे. पुन्हा खाली ॲडव्हान्स्ड म्हणून त्या ॲडव्हान्स्डवर क्लिक करायचं. पुन्हा 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. कमीत कमी 1080pवर क्लिक करायचं आहे. ओके करून टाकायचं आहे. किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिझोल्युशनवर बी तुम्ही करू शकता. 1080pवर केल्यानंतर तुम्हाला काय होईल की झूमही करता येईल. पूर्ण डिटेल माहिती सुस्पष्टपणे दिसेल, एकदम सुस्पष्टपणे. PDF असल्यानं चांगली माहिती दिसेल. आणि तुम्हाला सगळं वाचून एखादी मुद्दे वगैरे लिखाण करायचं असेल तर लिखाणही करता येईल. ठीक आहे. त्याच्यासाठी 1080pवर ओके करायला विसरायचं नाही. ओके. पुढे हे वाचून घ्या. आता सगळं वाचत नाही तर पूर्ण व्हिडिओ 20 मिनिटाचा होईल. बघायचं बी राहू देतील लोक. ठीक आहे. ही माहिती वाचून घ्या. हे प्रश्नाची उत्तरे एक ध्यानात ठेवा. क्षेत्रीय प्रकल्प कारवाईसाठीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ही मुद्दे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे तुम्हाला. त्या मुद्द्यानुसार निकाल करायचा आहे. ठीक आहे. आता इथं काय पहिला प्रश्न दिले बघा. क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासाविषयी समस्या सूत्र, समस्या विधान कसे केले याबाबत नोंदी. ठीक आहे. मग आता ही आपल्या शब्दात लिहायचं आहे आपल्याला. आपल्या भारत देशाच्या ऐतिहासिक कालखंडातील इतिहासातील सामाजिक राजकीय परिस्थितीचे अवलोकन करण्याचे विविध मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे परकीय प्रवासींच्या वर्णनावरून तात्कालीन सामाजिक राजकीय परिस्थितीचे अवलोकन होय. एक ध्यानात ठेवा मित्रांनो, ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचा प्रोजेक्ट आहे, क्षेत्रीय प्रकल्प आहे. हा काही PhD करिता, डॉक्टरेट करता लिहायचा प्रोजेक्ट नाही. त्याच्यामुळं असं काही विशिष्ट हाय क्वालिटी लिखाण केलं पाहिजे असं अपेक्षित असेलच असं नाही. लिहिलं तर काही वाईट नाही, चांगलंच आहे. परंतु तुमची लेखी परीक्षा लवकर आली आहे. 24 तारखेपासून काहीतरी पेपर चालू आहे. 24 मे पासून फर्स्ट सेमिस्टर पुनर्परीक्षा ती चालू आहे. पुन्हा 30 तारखेपासून काहीतरी ती टाईमटेबल टाकल्या. तुम्ही ॲक्युरेट टाईमटेबलशी संबंधित बघून घ्या. 30 मे पासून सेकंड सेमिस्टरची एक्झामिनेशन चालू आहे. तुम्ही जर प्रोजेक्ट लिखाण करण्यासाठीच बराचसा वेळ खर्च केला तुम्ही, तर त्या लेखी परीक्षेत इतर जी कंपल्सरी पेपर आहेत लेखी परीक्षेचे, त्या युनिव्हर्सिटी पेपरमध्ये तुम्ही फेल होऊन जाचाल. खूप प्रचंड मोठे सिलेबस आहे, पुस्तकं आहे, ते कधी वाचणार तुम्ही. त्याच्यासाठी ह्या प्रोजेक्टवर विशेष ध्यान द्यायची आवश्यकता नाही. आपण सेकंड इयरचा जो प्रकल्प असेल फोर्थ सेमिस्टरचा पुढच्या वर्षीचा 2025ला, तर त्यावेळेस आपण हाय क्वालिटी प्रोजेक्ट बनवू. डॉक्टरेट लेवलचा PhD मी बनवून देईन तुम्हाला. ओके.
आता ही जी आहे जवळच्या नातेवाईकाचं आहे ती तुम्हाला ओबडधोबड का होईना तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला पटपट लिहून सबमिट करून टाका, जास्त टेन्शन घेऊ नका. ह्या प्रोजेक्टसाठी एवढं डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. मी व्हिडिओ बनवलेत, 3-4 व्हिडिओ बनलेत. 14 एप्रिल, 16 एप्रिल, पुन्हा पुढची बी आणि काही व्हिडिओ आहेत ती तुम्ही रेग्युलर बघणाऱ्या लोकांना माहीत आहे. तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी तुम्हाला वेळ नसेल तर काय करायचं, जसं दिले मी आता ही MA-हिस्ट्रीचं सॅम्पल दिले, ह्याच्यावरून तुम्ही तुमच्या शब्दामध्ये काही ओबडधोबड लिहिले तरी तुम्हाला चांगले मार्क पडतात. आणि एक तुम्हाला सांगतो, हे तुमचं प्रोजेक्ट जे आहे फील्ड प्रोजेक्ट, हे तुमच्या कॉलेजचे टीचर तपासणार आहेत. बाहेरचे बी तपासले तरी काही फरक पडणार नाहीत. ते तुम्हाला पासच करणार आहेत, फेल करणार नाहीत. फक्त तुम्हाला लिहून द्यायचं आहे. हा प्रोजेक्ट तुम्हाला कंपल्सरी लिहून द्यायचा आहे. तुम्ही लिहून देना गेलो, ॲब्सेंटी पडल्यावर फेल करतात तुम्हाला. बरं तुम्ही ओबडधोबड का होईना, ओबडधोबड आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये, ठीक आहे का, काय का होईना लिहून जर तुम्ही जमा केलात कॉलेजवर ऑफलाईनमध्ये स्टडी सेंटरला, तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क मिळतील, चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, लिहून देणं महत्त्वाचं आहे. काय अतिशय ॲक्युरेट लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका. आणि आता मी तर ह्यावेळेस तर हँड रिटन सॅम्पलच दिलं आहे तुम्ही, ह्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या कल्पनेनं ह्याच्यामध्ये भर बी घालता येईल. आता ह्याच्यातले काही पॉईंट तुम्हाला लय भारी वाटणार गेली तर तुम्ही स्वतःच्या मनाने बी ह्याच्यातले काही पॉईंट ॲड करू शकता. ठीक आहे, एक सॅम्पल म्हणून दिलेलं आहे, हेच लिहावं असं नाही. आणि एकदा सांगतो, जर MA-हिस्ट्रीचे काही विद्यार्थी असतील तर जसं तसं उचलतील ही प्रोजेक्ट, असं करू नका. त्याच्यामध्ये काही तुमच्या मनानं काही शब्द घाला, त्याच्यामध्ये खूप चांगला प्रोजेक्ट बनेल तुमचा. तुमच्या मनानं काही शब्द घाला, किंवा काही तुम्हाला गुगलवर काही मिळालं मॅटर ह्या विषयाशी संबंधित शब्द, विषयसूचीशी संबंधित, तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे, मी अतिशय जास्त डिमांड असल्यामुळे मी हँड रिटन सॅम्पल आपल्या जवळच्या नातेवाईकाचा उचलून तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्या अगोदर मी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशनविषयी सुद्धा MA-हिस्ट्रीचा एक होम असाइनमेंटची जी हँड रिटन कॉपीसुद्धा दिलेली आहे. मी सर्वच 5-6 पेपरची जी आहेत हँड रिटन होम असाइनमेंटची कॉपीसुद्धा अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर. ठीक आहे, तसंच म्हणून मी MA-हिस्ट्रीचं होतं मटेरियल म्हणून आपल्याकडे दिलेलं आहे. ओके, हे पहिला प्रश्न बघून घ्या. पुन्हा इथे दुसरा प्रश्न दिलेला आहे, भेट याबाबतच्या नोंदी. ह्याच्या प्रश्नाचा तिसरा प्रश्न बघून घ्या. आता हे सगळं वाचत बसलो तर खूप वेळ जाईल, तुम्ही पॉज करू बघून घ्या. क्षेत्रभेटीच्या तपशीलवार नोंदी आहेत ती बघून घ्या. हां, ही पण बघून घ्या. आता ओबडधोबड जसं आहे तसं बघून घ्या. ह्याच्यात तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता. पॉज करून घ्या लिहून. ही बी घ्या बघून. एकूण 26 पेजेसचा प्रोजेक्ट आहे हा, सगळेच मिळून. 26 पेजमध्ये लिहिलं तर बस होतं तुम्हाला. 26 पेज लिहून टाकायचे आपण. ठीक आहे, कमी लिहू, कमी कशाला लिहायचं, लिहून टाकायचं 26 पेजेस. ओके, कमी लिहायचं नाही. हे बघा आराखडा आहे. आता ह्या आराखड्यानुसार लिहिलेलं आहे प्रोजेक्ट, आराखडा खालचं विश्लेषणानुसार. ठीक आहे, तर वरी तर प्रश्नच होते, त्या प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आपण. वरी जी तुम्हाला क्षेत्रभेटीशी संबंधित जी प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचीच उत्तरे लिहिलेली आहेत आपण. ओके, आता इथं मेन प्रोजेक्ट इथून पुढून स्टार्ट होईल. मेन प्रोजेक्ट ही माहिती बी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आणि आराखड्याचे विश्लेषण डिटेलमध्ये काय लिहायचं काय दिलं नाही, म्हणजे दिले काय लिहायचं काय दिलेलं आहे ह्या पॉईंट्समध्येच लिहिलेलं आहे तुम्ही. आपण काय करतो, अतिशय जास्त डोकं लावायला जातो. जास्त डोकं लावायची गरज नाही. इथं दिलं ना, क्षेत्रीय प्रकल्पवाल आराखड्याचे विश्लेषण. क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षक, क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षक समर्पक तसेच परिपूर्ण आणि स्वयंस्पष्ट असावी. प्रस्तावना, आपण निवडलेल्या क्षेत्रीय प्रकल्प अभ्यास विषयाची थोडक्यात माहिती लिहावी. आपल्याला या विषयावर क्षेत्रीय प्रकल्प करणे आवश्यक का वाटले याचे स्पष्टीकरण द्यावे. आपल्या दृष्टीने क्षेत्रीय प्रकल्प अभ्यास विषयाचे महत्त्व, व्याप्ती आणि मर्यादा नमूद कराव्यात. उद्दिष्ट कसं घ्यावे, परिकल्पना काय असावी, संशोधन पद्धती काय असावी, क्षेत्रीय प्रकल्प अहवाल लेखन कसं असावे, निष्कर्ष उपाययोजना शिफारशी कशा असाव्यात, संदर्भ सूची कशी असावी, हे सगळं सुस्पष्ट ह्याच्यामध्ये दिले. आणि ही जे आमच्या नातेवाईकांनी लिहिला आहे पेपर, हा पेपर ही प्रोजेक्ट लिहिला आहे, ही जे आराखड्याचे विश्लेषण दिलेले मुद्दे ह्याच्यानुसारच लिहिलेलं आहे. ह्या सिक्वेन्सनुसारच लिहिलं आहे, तर मनानं लिहिलेलं आहे. ते कुठं कॉपी वगैरे केलेला नाही. ठीक आहे, आता मी बनवून देणार होतो, माझा विषय आहे, माझा इंग्लिश हिस्ट्री विषय आहे माझा. पर मला दुसरी इतर काही कामं असल्यामुळे मी तेवढं बनवू शकलो नाही प्रोजेक्ट. ठीक आहे, थोडंसं माझे ह्या नातेवाईकाला सांगितले मी असं बनव म्हणून, त्यानं ओबडधोबड बनवलेलं आहे. ठीक आहे, मग आता मी बनवलेलं आहे ऑलरेडी. मी MA असताना माझं फायनल इयरला प्रोजेक्ट होता. फक्त तुम्हाला फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला बी आहे. तर मला फायनल इयरला होतं मी MA असताना. आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मी प्रोजेक्ट बनवला होता. आणि मला 100 मार्काचा प्रोजेक्ट होता, मला 92 मार्क पडले होते. खूप छान बनवला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर
लिहिण्यासारखं किती आहे, किती प्रोजेक्ट बनवू शकता तुम्ही, किती पुस्तकं किती अवेलेबल आहे, त्यांचं जीवनाविषयी किती लिहू शकता तुम्ही, ठीक आहे ना. त्याच्यामुळं ते प्रोजेक्ट बनवणं, त्याचं मटेरियल सहज मिळतं. त्यांचं काम खूप सारं असल्यामुळं सहज मिळतं. ही जी आपलं मटेरियल म्हणजे पुस्तके, पुन्हा ग्रंथ असतील, ठीक आहे, त्यांच्याविषयी लिहिलेले वेगवेगळे पुस्तकं असतील, त्यांच्या कार्याविषयीची पुस्तकं असतील, ठीक आहे, भरपूर मटेरियल मिळतं, माहिती मिळते. त्याच्यामुळे मी लिहिलं होतं, खूप चांगला झाला होता प्रोजेक्ट, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विषय सूची तुमच्या मनासारखी घ्या, तुम्हाला चांगला प्रोजेक्ट बनवता येईल. आता मध्ये मी बडबड काय करतो वाटते काही लोकांना, बरं नसतं, मी तुम्हाला हे उगं वाचून दाखवलं तर नसतं, असं तर कोणी बी सांगतं. पण मी मध्ये तुम्हाला जे पॉईंट सांगतो ते तुम्हाला अत्यंत तुमच्या कामाचे आहेत, महत्त्वाचे आहेत, फ्युचरच्या कामाचे आहेत आणि रेग्युलरच्या कामाचे आहेत, ठीक आहे. आम्ही कॉलेजमध्ये सर शिकवत असताना इतर गोष्टी सांगितल्या तेसुद्धा ऐकत होतो काळजीपूर्वक. नुसतं पुस्तके रट्टा मारून जिंदगीत नसतं, माणूस पुढे जात नसतं. इतरही गोष्टी ऐकाव्या लागतात, त्याचा संदर्भ घ्यावा लागतो आयुष्यामध्ये. संशोधन पद्धतीमध्ये अनेक संशोधन पद्धती घेता येतात तुम्हाला. बरं, मुलाखत घ्या, पुन्हा प्रश्नावलीसुद्धा असते, मुलाखत चांगली आहे. प्रश्नावली सूची एक असते, सर्वेक्षण असतं, सर्वेक्षण पद्धतीसुद्धा संशोधन पद्धती आहे, सर्वे करायचा असतो. इथं लागू पडत नाही म्हणून घेतलेली नाही. आता परकीय प्रवाशाविषयी आहे, त्याच्यामुळे अल मसुदी, पुन्हा इब्न बतूता आहे, ठीक आहे. पुढे अनेक आहे, पुन्हा मी वाचून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. इब्न खल्दून आहे. अनेक परकीय प्रवासी भारतामध्ये आलेले आहेत, वेळोवेळी आलेले आहेत. त्यांनी भेट देऊन त्या काळातली तत्कालीन भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे. काही परकीय प्रवाशांनी असं अतिशयोक्ती केलेली आहे, खूप मोठमोठ्या असं बाता ठोकलेले आहेत, मोठ्या त्या राज्यामध्ये ही होतं. आणि काही परकीय प्रवाशांनी भिवून, त्या राज्याच्या काळात भ्यायचे ना लोक, भिवून थोडं मिडियमपणे केलेलं आहे. आणि काहींनी अतिशय ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जे सापडेल ती मॅटर लिहायचं आहे, ओके. अतिशय त्यांनी जसे दिले ती लिहायचं, आपली माहिती त्याच्यामध्ये टाकायची. इतिहास जसा आहे तसा लिहायचा असतो, त्याच्यामध्ये स्वतःचं काही टाकायचं. वाक्य फिरवता येतं, बरं इतिहास बदलता येत नसतो आपल्याला. इब्न खल्दूनने जी म्हणले तीच लिहावं लागतं, आपल्या मनाचं लिहिता येत नसते, लिहूही नाही, चुकतं आहे, ठीक आहे. इब्न खल्दून घेतलं. पुढचा पेज घेऊया, फास्ट घेऊया आपण, व्हिडिओ खूप मोठा उलट आहे. लिहायचं राहिलं एवढं कशाला वाचत बसा म्हणतील, ओके. पटपट घेऊया, 26 पेजेस आहेत, वाचून घ्या तुम्ही, बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. अल बेरुनीसुद्धा आहे, 4 सप्टेंबर 1973 ते डिसेंबर 1048 पर्यंत. अल बेरुनीसुद्धा खूप चांगलं लिहिलेलं आहे. एवढे पेजेससुद्धा आपल्याला कमी पडतात, एवढे लिखाण करता येते ह्या परकीय प्रवाशांच्या वर्णनावर. पर वेळ कमी असतो आपल्याकडे, परीक्षा पण द्यायची युनिव्हर्सिटीची. इब्न बतूता खाली आहे. इब्न बतूतावर तर गाणंसुद्धा आहे आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि शेवटी संदर्भ सूची आहे. ही संदर्भ सूची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या MA हिस्ट्रीच्या 2nd सेमिस्टरच्या पुस्तकाच्या पाठीमागची लिहिलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही माणसं आली, इथलीच आहे, योग्य आहे, चांगली आहे संदर्भ सूची. आणि शेवटचा आहे परिशिष्टी. परिशिष्ट्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की छायाचित्र चिकटवायचे आहे, छायाचित्र वेगवेगळी. आता छायाचित्रे कोणती चिटकवायचे तुम्हाला, ते परकीय प्रवाशाविषयी आहे. त्याच्यामुळं जे आपण माहिती लिहिली आहे, अल बेरुनी, अल मसुदी, इब्न बतूता, ह्या तिघाची गुगलवर तुम्हाला छायाचित्रे मिळतील. त्यांची छायाचित्रे घ्यायची आहे आणि या परिशिष्टामध्ये जोडून छायाचित्राच्या खाली त्यांचं नाव, त्यांची जन्मतारीख आणि मृत्यूदिनांक टाकायचा आहे. परिशिष्टामध्ये छायाचित्र चिकटावून टाका, ओके. दुसरं काही लिहित बसायची गरज नाही, छायाचित्र चिकटावा. आता इथं परकीय प्रवाशांचे आता सांगितलं, पण अल बेरुनी, पुन्हा अल मसुदी, इब्न बतूता वगैरे छायाचित्र गुगलवर मिळतील तुम्हाला, त्याचे प्रिंटआउट काढून जोडून द्या, ओके. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि लवकरात लवकर हे प्रोजेक्ट तुम्हाला कॉलेजला सबमिट करायचे, ऑफलाईन पद्धतीने सगळ्यांनी सबमिट करायचे. जी कोणी NEP 2020 पॅटर्ननुसार MA ला ॲडमिशन घेतल्या 2023-24 वर्षामध्ये आणि आता 2nd सेमिस्टर मे 2024ची परीक्षा देणार आहेत, त्या सगळ्यांनी हा प्रोजेक्ट लेखन करून तुम्हाला कॉलेजला स्टडी सेंटरला सबमिट करायचं आहे. आता ही जी कॉपी आहे तुम्हाला, ही प्रिंटेड आहे, रेडीमेड आहे. ह्या रेडीमेड कॉपी तुम्हाला एकतर स्टडी सेंटरच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळेल, किंवा तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेला आहे कसं डाउनलोड करायचं काय नाही, YSMU.digital युनिव्हर्सिटी वेबसाईटवर जायचं आहे. गेल्यानंतर होम पेजवर
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट क्षेत्रीय प्रकल्प म्हणून एक ऑप्शन दिसेल. मेन पेजवरच आहे, होम पेजवर. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या MA तिथं कोड दिले आहे. त्या कोडनुसार जर हिस्ट्री असेल तर HIS 527 दिसेल आणि जर मराठी असेल तर MAR दिसेल. पुन्हा जर इतर असतील त्याची कोडवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून 3 PDF ओपन होतील. 3पैकी जी फील्ड प्रोजेक्टची PDF आहे ती ओपन करायचं, त्याची प्रिंटआउट काढायची आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे लिहायची आणि ते जशा तसं उचलून कॉलेजला सबमिट करून टाकायची. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.